महाराष्ट्राचं राजकारण ज्या काही मोठ्या आडनावांमध्ये फिरतं त्यापैकी हे एक नाव. राजकारणामध्ये तडाखेबंद अशा खास ओळखल्या जाणाऱ्या ठाकरे शैलीचे वारसदार, पिढ्यानपिढ्या समाजकारण राजकारणाचे भाग, मात्र यांच्या रूपातून तिसरी पिढी राजकारणाच्या मैदानामध्ये पहिल्यांदा उतरली. राजकीय विषयांबरोबर पर्यावरणाचा बारकाईने विचार करणारे, निसर्गमित्र, प्राणीमित्र, नव्या पिढीचे नवं हायटेक नेतृत्व, सातत्यानं विरोधकांच्या टीकेचे धनी मात्र अभ्यासू वृत्तीनं थेट भिडणारे. वरळीच्या रणमैदानातून पुन्हा एकदा विरोधकांच्या रणनीतीशी दोन हात करण्यासाठी उतरलेले स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरेंचे पणतू, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे नातू, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चिरंजीव, आमदार, शिवसेनेचं युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांचं झी 24 तासच्या जाहीर सभेमध्ये आज स्वागत करूया. नमस्कार आदित्यजी, स्वागत तुमचं झी 24 तासच्या जाहीर सभेत. आदित्यजी, झी 24 तासच्या जाहीर सभेमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. तुमच्या प्रचार सभांना आता सुरुवात झाली आहे आणि सगळी रणधुमाळी प्रचारांची सुरू झाली आहे. झी 24 तासच्या जाहीर सभेमध्ये तुम्हाला आधी तुमची भूमिका मांडायची आहे. काय नेमकी तुमची रणनीती असणार आहे? मात्र लिमिटेड वेळ आहे फक्त 2 मिनिटांचा. मला वाटतं की पहिली गोष्ट म्हणजे हेच आहे, पहिलं मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आपण मला इथे बोलवलंत. गरजेचं हे आपण समजायला की ही निवडणूक काही कुठच्या एका पक्षाच्या किंवा परिवाराच्या किंवा आमची महत्वाकांक्षांची नाही आहे ना अस्तित्वाची. ही निवडणूक आपल्या महाराष्ट्राबद्दल आहे. खरं तर 2 मिनिटात सांगायचं झालं तर किती बोलू शकतो, काय बोलू शकतो हे आहेच. कारण गेल्या 2 वर्षाचा जर प्रवास बघितला आणि कालखंड बघितला तर महाराष्ट्रात जी लूट झालेली आहे, खऱ्या अर्थाने जर जेव्हा आपण पाहिलं, जेव्हा आमचं सरकार पाडलं गेलं तेव्हाचा महाराष्ट्र आणि त्यानंतरचं ह्या 2 वर्षातला महाराष्ट्र, एक बहुमताचं भाजपचं सरकार डोक्यावर असताना जे इंजिन त्यांचं चालू होतं त्यावेळी आता बंद पडलेलं आहे, आणि इकडचं इंजिन मग त्याच्यात कुठून कुठून लोक जोडून आणली, कशी आणली, ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच. पण प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रात जेव्हा आम्ही वज्रमुठीची सभा सुरू केली संविधान रक्षणाची, आणि देशात जे भाजप सांगतं की आम्ही फेक नॅरेटिव्ह करत होतो, खरं म्हणजे ही खरी गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये पहिलं राज्य असेल जिथे संविधान बाजूला ठेवून काम सुरू झालं, लोकशाही ह्याला चिरडून काम सुरू झालं. हे सरकार जेव्हा स्थापन होत होतं तेव्हा ह्या 40 आमदारांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता, निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे होतं आणि मग सरकार बनवायला पाहिजे होतं, जर ते जिंकून आले असते तर. असो, हे सगळं झाल्यानंतरही माझा राग ह्या गोष्टीवर नाही आहे की माझा पक्ष फोडला किंवा माझ्या वडिलांना सतवलं किंवा माझ्या मुख्यमंत्र्यांना खाली आणलं. माझा राग ह्या गोष्टीवर नाही आहे की आमच्यावर राग ठेवून त्यांनी काम केलं आहे. माझा राग ह्या गोष्टीसाठी आहे की गेल्या 2 वर्षात तुमचं केंद्रात बहुमताचं सरकार असताना आणि महाराष्ट्रात एक घटनाबाह्य सरकार, जवळपास 180 आमदार घेऊन बसवलं त्यांनी. मग आमच्यातून फोडलेले लोक 40, राष्ट्रवादीतून फोडलेले 42, हे सगळं घेऊन जेव्हा बसवलं, एक तरी महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट यांनी केली का? नुसतं घोटाळे म्हणजे मुंबईतच पाहायला गेलं तर रस्त्याचे 2 घोटाळे झाले मोठे. मागच्या वर्षी 6,000 कोटीचा, यावर्षी 6,000 कोटीचा. एक सुद्धा रस्ता पूर्ण नाही झालाय. सॅनिटरी पॅड्समध्ये घोटाळा, स्ट्रीट फर्निचरमध्ये घोटाळा, झाडांच्या कुंड्यांमध्ये घोटाळा, रेतीचा घोटाळा. आज देखील आपण पाहतो अनेक घोटाळे जेव्हा लोकांसमोर येत आहेत, त्या तुलनेत एक तरी चांगलं काम ह्या महायुतीनी किंवा महाझुटीनी केलेलं मला दाखवा. आणि हीच रणनीती नाही, ही भूमिका नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांसमोर नेत आहोत. म्हणून ठीक आहे, आपण आता प्रश्नोत्तर जेव्हा सुरू करू तेव्हा एक विषय समोर येत राहतील, आमच्या सभेतून अनेक विषय येत राहतील. पण मी अजूनही तरुण म्हणून शोधतोय, गेल्या 2 वर्षात एक चांगलं काम ह्या भाजपने जे केलंय त्याची तुलना मी करायला तयार आहे. आमची 2.5 वर्ष आणि त्यांची 2.5 वर्ष, ही देखील तुलना मी जाहीरपणे करायला तयार आहे. आणि मी अनेकदा सांगितलेलं आहे की जर घटनाबाह्य मुख्यमंत्री माझ्या सोबत बसत असतील, समोरासमोर बसत असतील आणि मीडियासमोर बसत असतील, दोन्ही 2.5 वर्षाची तुलना करूया. ते आमच्या काळात नगरविकास खातं होतं त्यांच्याकडे, काय त्यांनी त्याच्यात केलं, पाहिलं, खाल्लं, ज्यामुळे त्यांना सुरतला पळायला लागलं, ही वेगळी गोष्ट आहे. पण स्वतः जेव्हा मुख्यमंत्री म्हणून बसले, अवकाळी मुख्यमंत्री म्हणून बसले, तेव्हा नक्की या महाराष्ट्रासाठी केलं काय? एक निश्चित केलं त्यांनी की सुरतेची जी लूट झाली होती त्याचा बदला घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण महाराष्ट्रातल्या माणसासाठी काय केलं हे त्यांनी उत्तर द्यावं. ठीक, तुमची भूमिका आम्हाला कळली. माझे सहकारी सगळे पत्रकार मंडळी आपल्याबरोबर आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहेत. माझ्या प्रश्नापासून सभा होऊन आता पत्रकार परिषद सुरू. मनमोकळी उत्तरं द्या, मस्तपैकी छान आपण हा कार्यक्रम करूया. माझ्या प्रश्नापासून सुरुवात करते. तुमच्या समोर आता जे आव्हान आहे वरळीमध्ये, आपण खरं तर तुम्ही विद्यार्थी परिषदेमधून त्या मुशीतून तयार झालेले आहात, म्हणून एका विद्यार्थ्यासाठी, एका परीक्षार्थीसाठी हा प्रश्न आहे. वरळीचा पेपर आता कसा असणार आहे? सोपा, अवघड, अभ्यास पूर्ण झाला का? नाही, पेपर हा पेपर सारखाच द्यावा लागतो. कधी सोपा पेपर आहे, अवघड पेपर आहे, हे म्हणजे हवेत पण नाही राहायचं आणि टेन्शन पण नाही घ्यायचं. हे मी माझ्या वडिलांकडून शिकत आलेलो आहे. आणि नेहमीच म्हणजे कुठची निवडणूक असेल, मग मी स्वतः लढत असेल किंवा आमचे कुठचे सहकारी असतील, महापालिकेची निवडणूक असेल, लोकसभेची असेल, विधानसभेची असेल किंवा सेनेटची निवडणूक, पण
तेवढंच महत्त्व देऊन लढणं हे गरजेचं असतं, कारण निवडणूक ही निवडणूक असते. शेवटी तुम्ही लोकांची जी सेवा केली, लोकांच्या हाकेला तुम्ही जेव्हा पळून जाता, मदत करता, त्यांच्यासोबत उभे राहता, काहीतरी नवीन चांगलं करू इच्छिता, ते दाखवता. ते स्वप्न नुसतं दाखवून नाही, ती स्वप्न पूर्ण करून दाखवतात. त्यालाच तर मतं मिळणार आहेत. आणि म्हणून कधीही हे ठरवायचं नसतं, अरे हे काय काय सोपं निवडणूक आहे, ही तर कठीण निवडणूक आहे. कुठचीही निवडणूक आणि काम सोपं किंवा कठीण नसतं. निवडणूक ही निवडणुकीसाठी सारखी लढायची असते आणि ती लढायची तशी. आणि तुमचा अभ्यास आता पूर्ण झाला असं म्हणा. अभ्यास करावाच लागतो ना. होमवर्क करायला लागतो, अभ्यास करायला लागतो, पेपर लिहायला लागतो. ते काही नुसतं असं सिर्फ नाम पे नहीं चलेगा, तुक्के काम पे मारून चलेगा. उपयोग. खरंय खरंय. माझे काही सहकारी आता प्रश्न विचारतात. आपण कमलेश सरांपासून सुरुवात करूया. आदित्य, तुम्ही म्हणालात की ही निवडणूक कोणाच्या अस्तित्वाची नाही, पण तरीसुद्धा जर आपण महाराष्ट्राच्या निवडणुकांचं, लोकसभा पण बघितली, पण विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं एक वेगळं अस्तित्व राहिलेलं आहे. ही निवडणूक तुम्ही लढताय चिन्हाशिवाय. धनुष्यबाण जे तुमचं चिन्ह राहिलं आहे बाळासाहेबांच्या काळापासून, ते तुमच्याकडे नाही आहे. तुमच्याकडे शिवसेना हे अधिकृत नाव पण आज नाही आहे. निवडणूक आयोगाकडे तुमचं असलेल्या पक्षाचं नाव शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव आहे. शिवसेनेसाठी या निवडणुकीचा निकाल खूप महत्त्वाचा ठरू शकतो. या निवडणुकीचा काही निकाल इदर वे झाला तरी, जिंकले किंवा हारले तरी, ऑलरेडी एक पक्षाला मोठा फटका पडलेला आहे. अनेक आमदार सोडून उलटं गेलेले आहेत. तुम्हाला सांगतो, त्यांनी फोटो पण जे माझ्या आजोबांचे लावतायत, ते पण फोटो उद्धव साहेबांनीच काढलेले फोटो, ते पण चोरले त्यांनी. अच्छा, ते फोटो ज्या उद्धव ठाकरेंनी केलेल्या फोटो सेशनमधले. यावेळेस शिवसेनेची निवडणूक शिवसेनेचं अस्तित्व ठरवेल. म्हणजे एक जो दावा केला जातोय की शिवसेना ही वारशाने नाही तर विचाराने पुढे जाईल. तुम्हाला वाटते की ही निवडणूक त्याचा कौल असेल, सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल तेव्हा येईल, पण ही निवडणूक त्याचा वारशाने निकाल येईल? आणि निवडणूक आयोगाने जे केलेलं बारसं त्याच्याने पण होऊ शकत नाही. निकाल आणि लोक कोणाच्या सोबत आहेत, मला वाटतं हे लोकांनाही माहिती आहे. तुम्ही चोरलेलं पक्ष असेल, चोरलेली लोक असतील, चोरलेलं चिन्ह असेल, माझ्या आजोबांचा म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो देखील तुम्ही वापरता, हे सगळं ठीक आहे. पण तुम्ही जे खोटारडेपणा तुमचा आहे तो लोकांसमोर आलेला आहे. आणि जर खरोखर विचारांनी पुढे न्यायचं होतं तर तुम्ही सुरतला पळाले नसतात, तुम्ही गुवाहाटीत जाऊन लपला नसतात, तुम्ही गोव्यांमध्ये टेबलांवर जाऊन नाचला नसतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या महाराष्ट्राला गेल्या 2 वर्षात दिल्लीसमोर झुकवलं नसतात. तुम्ही ह्याच्यात अंतर पहा. मी हे जे सांगितलं ना की आमच्या अस्तित्वाची नाही आहे, मी अनेकदा हे सांगतो की जेव्हा ही फूट झाली तेव्हा मी साधारणपणे किती 32 वर्षाचा होतो, 31-32 वर्षाचा होतो. आणि त्यावेळी देखील जे आज राजकारणात घाण दिसते तशीच होती. म्हणजे अनेक तरुणांना जर तुम्ही आज विचाराल की राजकारणात यायचं काय, ते बोलतात नाही, कारण या राजकारणात कोण कुठच्या पक्षात आहे. आपण आत्ता गप्पा मारत असताना बोलत होतो की IPL सारखं झालंय. पण कमीत कमी IPL मध्ये ऑप्शन झाल्यानंतर तुम्ही जी जर्सी घालता त्याच्यासाठी तुम्ही खेळता. इथे ऑप्शन नंतर अजून काही ऑप्शन भलतं चालतं, हे आपल्याला कळतच नाही कोण कुठच्या जर्सी घालून खेळतंय. मी त्यावेळी दुसरं काही करू शकलो असतो, पण माझी एक जिद्द होती, चिकाटी होती की मला महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. बरं, ह्या 2 वर्षात जर जे मुद्दे आम्ही लोकांसमोर आणलेले आहेत, मग पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असतील, आंदोलनाच्या माध्यमातून असतील, मोर्चांच्या माध्यमातून असतील किंवा जाहीर सभेच्या माध्यमातून असतील, एक तरी मुद्दा खोटा असेल किंवा चुकीचा असेल, हे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी येऊन आम्हाला खोडून दाखवावं. वेदांता फॉक्सकॉन गेला नाही का महाराष्ट्रातून बाहेर? एअरबस टाटा असेल, बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, हे तर गेलेच. पण सुरतला जे डायमंड बोर्स नेण्याचा प्रयत्न केला ह्यांनी तर फोर्सफुली नेलं. मग एकीकडून योगी आदित्यनाथ जी येतात ते सांगतात आमच्याकडे फिल्म सिटी बसवतोय आम्ही, तुम्ही तिथे या. एकीकडे डायमंड बोर्स घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं जे वातावरण निर्माण केलंय कशासाठी? सरकार कोणाचं बसलेलं होतं? भाजप प्रणितच खोके सरकार होतं ना. मग ह्या खोके सरकार जर तुमचं भाजपचंच असेल, एकनाथ शिंदेंचंच असेल आणि वरती देखील तुमचंच प्रधानमंत्री असतील, तुमचंच सरकार असेल, मग वेदांता फॉक्सकॉन आमच्या महाराष्ट्रात आलं असतं तर काही चुकीचं घडलं असतं का? त्यांचं म्हणणं आहे की ती प्रक्रिया एका दिवसात झालेली नाहीये, आपल्या सरकारच्या काळात सुरू झाली होती. नक्कीच ती प्रक्रिया म्हणजे आम्ही 2 वर्ष त्याचा पाठपुरावा केला. देसाई साहेब, मी, नितीन राऊत साहेब, आम्ही सगळे त्यांना डॅव्हॉसला देखील भेटलो. त्यांचे जे कन्सल्टंट होते अनेकदा महाराष्ट्रात आले, गुजरातला गेले. त्यांनी तळेगाव हे सांगितलं आम्ही इथे येऊ शकतो. सगळं काही ठरलं. जुलैमध्ये आपल्याला आठवत असेल घटनाबाह्य मुख्यमंत्री सांगत होते, अरे तो आलेला वेदांतावाला जसं की यांचा कॉन्ट्रॅक्टर होता, 4 लाख कोटी, एक तर त्यांना आकडा पण माहिती नव्हता, 2.25 लाख कोटीची गुंतवणूक होती, पण 4 लाख कोटी घेऊन येणार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्या तारखेला वेदांता फॉक्सकॉननी ट्विट केलं की आम्ही गुजरातमध्ये चाललोय, ढोलेरामध्ये चाललोय, त्याच्या 2 दिवस आधी संध्याकाळी, आता संध्याकाळ रात्र मला माहित नाही देवेंद्र फडणवीस साहेब ते काय हुडी बिडी घालून भेटले का त्यांना, पण त्यांच्याबरोबर भेट झाली आहे. मग ती भेट कशासाठी झाली? फडणवीस साहेबांनी सांगितलं त्यांना तिथे गुजरातला जायला. पण त्या हाय पॉवर्ड कमिटीच्या मीटिंग झाल्या नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. वारंवार त्याला काउंटर दिलं जातं. मुख्यमंत्र्यांनी का हाऊसमध्ये सांगितलं होतं आणि आमची आमदारांची फसवणूक केली ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस की वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रात येते? आणि हेच मी सतत सांगत आलोय की एक तरी चांगली गोष्ट तुम्ही महाराष्ट्रासाठी केली असती तर आमची बोलतीच बंद झाली असती. आज तुम्ही बघा, महाराष्ट्राचा विषय तर फार मोठा आहे. मुंबईमध्ये BSTची सेवा का तुम्ही खराब करते? BSTची सेवा कोणाला द्यायचं हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला?
हे जे सगळं जे चाललंय आता 2 वर्षात, म्हणजे मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी त्यांनी प्रत्येक वॉर्डला 40-40 कोटीचे टेंडर काढून दिले होते. हां, की रंगरंगोटी करा, ब्युटिफिकेशन करा. माहिती आहे त्यांचे घोटाळे एवढे एवढे खालच्या पातळीचे आहेत. बँड्रा वेस्टमध्ये तर डिवायडर काढलेत, डिवायडर लावले, काही काही ठिकाणी डिवायडर काढले पण नाहीत, पण सांगितलं आम्ही नवीन लावलेत. दादरमध्ये माझ्या पणजोबांचं जिथे पुतळा आहे, ते ते बाहेरची भिंत काढली आणि तीच भिंत परत लावली. हा घोटाळ्यानं तर अजून काय. आणि हे BMCचे जे काही ठराविक अधिकारी आहेत, मग म्युन्सिपल कमिशनर तत्कालीन असतील किंवा काही यांचे लोक असतील, यांना आम्ही धारेवर धरणार आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी, मुंबईची जी लूट केली आहे ती आमच्या लक्षात आहे. अशीच पुण्याची लूट केलेली आहे. जे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा ते काही कार्यक्रम घेतलेला आहे त्यांनी हाती, रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शनचा, 15-15 मिनिटात पुण्यात पावसाने पाणी भरायला लागलेलं आहे. कधी व्हायचं आधी आहे. वेताळ टेकडी का तुम्ही हात लावताय? अजनीवन का हात लावताय नागपूरमध्ये? अनेक ह्या गोष्टी जर आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये, तर हे सुधारू शकले असते. ते बिघडत चाललेले आहेत. आणि जर तुमचंच केंद्र सरकार असेल, तुमचंच राज्य सरकार असेल, प्रशासक देखील तुमचेच असतील प्रत्येक शहरांमध्ये, तर महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती का बिघडवत आहे? मग तुम्ही शेतकऱ्यांची परिस्थिती बघा, तुम्ही महिलांची परिस्थिती बघा, महिला सुरक्षेची परिस्थिती बघा, तुम्ही महिला काय पुरुषांची पण सुरक्षेची परिस्थिती बघा. आज पुण्यात APIवर जेव्हा हल्ला होतो, कैता किंवा काय जे काय मारून, किंवा जे पोर्शे वगैरे चालवतात आणि त्यांना उडवतात, आणि तरी तुम्हाला वाटतं की आम्हाला काहीच होऊ शकत नाही. ही जी मस्ती आहे, दरोडेखोरच मंत्रालयात बसल्यानंतर सरकार म्हणून, बाकीचे चिंधीचोर तर हिंमत वाढतेच ना त्यांची. हा जो एक प्रॉब्लेम ह्या महाराष्ट्रात त्यांनी उभा करून ठेवलेला आहे, ॲब्सोल्यूट अनार्की ज्याला आपण बोलतो, अराजकता. म्हणजे आपण पहा, मध्यंतरी आता जी इश्यू सबज्युडिस आहेत 12 आमदारांचे विधान परिषदेवरचे, का राज्यपाल महोदयांनी 7 आमदार पाठवले? सबज्युडिस नाही आहे मॅटर. त्यांचं ॲफिडेव्हिट आहे त्याच्यात की आम्ही ह्याच्यावर पुढे काही कारवाई करणार नाही, म्हणून तर कोर्टाने आदेश दिला नव्हता. पण हे जे काही राजकीय अस्थिरता निर्माण केलेली आहे, त्याच्यातून कोणाला या राज्यात यावंसं वाटतं? कुठच्या उद्योगपत्यांना यावंसं वाटतं? हे तुम्ही मला सांगा. राज ठाकरे यांनी काल म्हटलेलं आहे की जे काही शिवसेना आहे ही प्रॉपर्टी ही बाळासाहेबांची आहे, ना उद्धव ठाकरेंची आहे, ना एकनाथ शिंदेंची आहे. कुठंतरी जो राज ठाकरेंचा कल जो आहे तो कसा प्रकारचा पाहायला मिळतो? नाही, मी त्यांच्यावर सहसा बोलत नाही, पण तसं पाहायला गेलं तर मनसे हा पक्ष फोडला कोणी? ती लोक कुठून आली? तर मला बाकी जसं मी त्यांच्यावर घरातले संस्कार आणि एक मर्यादा मी पाळतो म्हणून बोलत नाही, पण त्यावेळी माझ्या आजोबांना मी पाहिलं दुःख काय झालं पक्ष फुटत असताना. तो पक्ष फुटायची त्यावेळी गरज नव्हती. त्याचबरोबर एक होतं की तुम्ही वरळीत उभं राहिल्यानंतर 2019ला राज ठाकरे यांनी तिथं उमेदवार दिला नाही, परंतु आत्ता राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे त्या ठिकाणी उभा आहे, तुमचा चुलत भाऊ उभा आहे त्या ठिकाणी, परंतु तिथं मात्र तुम्ही महेश सावंत हा उमेदवार दिलेला आहे. असं पहिली गोष्ट अशी आहे, मला मध्ये पण हा कोणीतरी प्रश्न विचारला होता, कर्टसी म्हणून आम्ही देणार की नाही देणार. बघा, हा विषय थोडा वेगळा आहे. ही काही पारिवारिक निवडणूक नाही आहे, कौटुंबिक विषय नाही आहे, हा महाराष्ट्राबद्दल विषय. कर्टसी म्हणून गेल्या 20 वर्षात, म्हणजे 2004-5 पासून जेव्हा मनसे घडली, म्हणजे बनवली, फुटली, आमच्यातून जे लोक पळवले, सगळं झालं, त्या दिवसापासून आत्ता 2024पर्यंत एक तरी उद्धवजींचा स्टेटमेंट मला दाखवा किंवा माझं स्टेटमेंट दाखवा जे आम्ही त्यांच्या वैयक्तिक विरोधात बोललो असू किंवा घरातलं काही काढलं असेल तर. आमच्यावर किती अटॅक्स केलेत त्यांनी वैयक्तिक, ते किती बोलतात ते? एक तरी आम्ही विरोधात काही बोललो आहे का? आणि आम्ही बोलणार पण नाही, कारण आम्ही मर्यादा पाळतो. हे घरातले आमचे संस्कार आहेत, पण आम्ही कधीही वैयक्तिक टीका केली नाही आहे. अर्ध्यावेळी तर आम्ही त्या पक्षावर पण बोलत नाही. ही कर्टसी आम्ही पाळली. आणि आत्ता गेल्या 2 आठवड्यातले स्टेटमेंट्स त्यांनी उद्धव साहेबांवर किती केलेत बघा. तर ही कर्टसी आम्ही नेहमी पाळलेली आहे. मग त्यांनी उमेदवार देऊ किंवा नको देऊ. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या मिनिटाला कुठचाही पक्ष, बघा, हे राजकारण जसं मी सांगितलं आमच्याबद्दल बिलकुल नाही, ही निवडणूक आमच्याबद्दलची नाही आहे, ही निवडणूक महाराष्ट्राची आहे. आणि ज्या मिनिटाला एखादा पक्ष सांगतो की भाजपचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, आणि जो पक्ष बिनशर्त पाठिंबा भाजपला देतो लोकसभेमध्ये, भाजप हा कुठचा पक्ष? हाच भाजप आहे ज्यांनी विरोधी पक्ष म्हणून जगात नाही तसं आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये अर्थात सगळ्यात घाणेरडं राजकारण कोविडच्या काळी केलं. मध्य प्रदेशचं सरकार पाडलं लॉकडाऊन 1मध्ये. हाच भाजप आहे ज्यांनी राजकारण राज्यपालांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रात केलं. तिसरी गोष्ट म्हणजे हाच भाजप आहे ज्यांनी शिवसेना फोडली, उद्धव साहेबांना पक्षाच्या पदावरनं आणि मुख्यमंत्री पदाच्या पदावरनं खालती आणलं. हाच भाजप आहे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि पवार परिवार फोडलं. हाच भाजप आहे ज्यांनी गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रातून सगळ्या रोजगाराच्या संध्या, सगळे उद्योग गुजरातला पळवले. ह्या भाजपला जे पक्ष आम्ही भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढतो असं सांगतात, पाठिंबा देऊ शकतात का बिनशर्त? एक तरी शर्ताने अट टाकायला पाहिजे होती की आता इथून पळू नका उद्योग, वेदांता फॉक्सकॉन परत द्या. हाच भाजप आहे, तुम्ही मुख्यमंत्री पदाला त्यांना पाठिंबा देताय, मग तुम्हाला महायुतीत का नाही घेतलं? एक सीटने सोडली महायुतीत. म्हणजे बिनशर्त ज्यांनी पाठिंबा दिला त्याला महायुतीत काही किंमतच नाही का?
मग हे मनसेच्या कार्यकर्त्यांनी पण विचार करणं गरजेचं आहे. विषय माहीमचा निघाला. अमित ठाकरे तिथं निवडणूक लढतायत, तर तुम्ही महेश सावंतांच्या प्रचारासाठी फिरणार का? तुमच्यासाठी मला काय आहे? संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षासाठी जावंच लागलं. महाविकास आघाडीचे जिथे जिथे आमचे उमेदवार आहेत तिथे आम्ही जाणार. पण परत मी सांगतो, ही निवडणूक ना माझ्या भावाची किंवा माझी किंवा दुसऱ्या कोणाची, आता वरून पण तसं लढतोय, ही आमची कौटुंबिक निवडणूक नाही आहे. असे अनेक आपण पाहताय जे निष्ठावंत कार्यकर्ते आमच्या सोबत राहिलेत किंवा राष्ट्रवादी सोबत राहिलेत, काँग्रेस सोबत राहिलेत. ही लढाई महाराष्ट्राची आहे. ही लढाई आम्ही कोणी बघा, आम्ही पण सेटल होऊ शकलो असतो ना. भाजपकडून अजूनही इथे तिथे शब्द येतात, इथून तिथून ऑफर येतात, कोणी बोलायला येतं, कोणी भेटायला येतं. आता कमलेशजीने एक प्रश्न लगेच सुचलाय मी जे बोललो त्याच्यात. भाजपकडनं ऑफर आहेत असं तुम्ही म्हणताय, ही बघा, थेट ऑफर आहे की कशी? आता इथून तिथून म्हणजे तुम्हाला सांगतो, गेल्या 2 वर्षात किती वेळा तरी इथून तिथून निरोप आलेत, कारण त्यांना कळतंय फरक. आता लोकसभेनंतर तर अजून प्रखरपणे कळलाय. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती भाजपसोबत असताना भाजपा किती सीट जिंकली होती? 26 सीट लोकसभेत जिंकली होती. आता किती जिंकले? आम्ही पण 9 वर आहोत. आमचे 40 गद्दार पळून आणि 13 खासदार पळून, आणि भाजपा पण 9 वर आहे. कोणाच्या दुःखात आम्ही सुख बघत नाही आमचं, पण आज ते 9 वर आलेत. त्यांनी तसं पाहिलं तर पक्ष नेला, शिवसेना नाव नेलं, चिन्ह नेलं, 40 गद्दार नेले, तनमन धनमध्ये सगळं धन हे त्यांच्या बाजूला आहे. ईडी, आयटी, सीबीआय पण त्यांच्या बाजूला होती. फक्त एक व्यक्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासोबत नव्हती. म्हणून आज आपण पाहतोय की महाराष्ट्राचा विश्वास हा महाविकास आघाडीसोबत आहे, हे दिसतंय. आणि म्हणून इथून तिथून अर्थात निरोप येतात. आत्ता पण जे राजकारण चाललंय, म्हणजे महायुतीत न घेता जे कोणी एकनाथ शिंदेंवर टीका करतायत किंवा मग कोण मुख्यमंत्री बनावं, हे राजकारण एवढं सोपं नाहीये. त्याच्यात खूप गणितं त्यांनी मांडलेली आहेत. आम्ही राजकीय लोक नाही आहोत म्हणून आम्हाला कदाचित ही राजकारणाची गणितं दिसत नाहीत. हे थोडं अजून विस्ताराने सांगा ना, तुम्ही जे आता म्हणताय. विस्तार बंद झालं विमान, आता एअर इंडिया आलंय. थोडं विस्तार करून सांगावं जर. हे विस्तार मला वाटतं लोकांना माहिती आहे, आणि म्हणून 20 तारखेला महाविकास आघाडीलाच मतदान होईल, मशालीवर मतदान होईल. 20 तारखेला विस्तार होणार का? बिलकुल. पण कॅबिनेटचा विस्तार अजून झाला नाही. जे जॅकेट शिवून बसले होते ते काही कॅबिनेटमध्ये बसू शिकले नाहीत. लोकसभेनंतर म्हणून मी हे सगळ्यांना सांगतो, सगळ्या माझ्या सहकार्यांना सांगतो, कधीही हा विचार करू नका की आता जॅकेट शिवले म्हणजे मंत्री होणार. पहिले निवडणूक लढा आणि जिंका. लोकसभेनंतर अशा कुठल्या प्रकारचा ऑफर किंवा अशा कुठल्या प्रकारचा मेसेज किंवा सगळीकडून येतात. हिंट बघा, होती? तुम्हाला सांगतो आता भाजपकडनं म्हणतो मी. भाजपकडनं अनेक निरोप आले. म्हणजे हे खोटं होतं, म्हणजे ते हुडी बिडी घालून आले, असले ऑफर आम्ही घेत नाही. मागच्या दारांनी कधी राजकारण करत नाही. मिंदी गटातून देखील 8 की 9 मोठे, त्याच्यातून 2 मंत्रीच होते, त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला यायचं आहे, आम्ही जाहीरपणे माफी मागून येतो, बंड करून येतो, एवढे लोक घेऊन येतो. आम्ही हात जोडून सांगितलं बिलकुल नका येऊ, कारण ज्या कॅरेक्टरचे लोक तिथे आता आम्हाला दिसतात, टेबलावर चढून नाचणारे, ह्यांच्याबरोबर आम्ही बसलो हे आता आम्हाला लाज वाटायला लागली कॅरेक्टर यांचं दिसल्यानंतर, आणि आता आम्ही यांच्याबरोबर बसू शकत नाही. आता परवा बघा ना, आयटम सॉंगवर यांचा प्रचाराची सुरुवात झालेली आहे. असं कसं तुम्ही राजकारण करू शकता? म्हणजे तुमच्या राजकारणात तुम्हाला एक काम दाखवण्यासारखं नाही, कोणीतरी नाचायला लागतं स्टेजवर. मग ते महिला असो पुरुष असो, पण तुम्ही एखादं म्हणजे तुम्हाला अशा काही गोष्टी करायला लागतात की तुमच्याकडे बाकी क्राऊड पुलिंग काहीच नाही. 8 आमदार आणि 2 मंत्री शिंदेच्या मंत्रिमंडळातल्या संपर्कात होते तुम्ही. हे आत्ताची घटना निवडणुकीच्या आधीची? आता 5 म्हणजे हे फॉर्म भरायच्या आधी. अच्छा, कोण होते? आता जाऊ दे ना, कशाला आता आम्ही एक एक करू एक्सपोज, पण आता नावं घेण्यात पण मला घाण वाटते. ठीक आहे. म्हणजे सरकार आल्यावरती त्यांना घेणार का? उद्धव साहेबांनी पहिलंच सांगितलं की गद्दारांना दारं, खिडक्या, भिंतीत भोग जरी असलं तरी आम्ही घेणार नाही. ज्यांनी तुमच्यावर टीका केलेली नाही परंतु तिकडे गेलेले आहेत, जे तुमच्यावर आतापर्यंत सॉफ्ट राहिलेले आहेत परंतु हार्श कधी टीका केली नाही, त्यांना घेण्याबाबतीत थोडा विचार तुमच्याकडे झाला होता अशी माहिती मिळते. बघा, तुम्हाला सांगू एक गोष्ट, ही आहे जसं मी सांगितलं ना, परत ही जो काही प्रकार घडला हा आम्ही 1 मिनिटं आम्ही आहोत हे बाजूला काढा. तुम्ही सरकारमध्ये बसलात ना, मग महाराष्ट्र का लुटू दिलं? तुम्ही बोलू शकला नाही तेवढे 40 लोक होतात, सरकार तुमचं, घटनाबाह्य मुख्यमंत्री तुमचे, तुम्हाला महाराष्ट्र लुटताना, खोके घेताना, कॉन्ट्रॅक्ट देताना तुम्हाला काही लाज वाटत नाही. पण जेव्हा इथून उद्योग चालले होते तेव्हा तुम्ही बोलू नाही शकलात, रोखू नाही शकलात. हे बोलणं गरजेचं होतं त्यांनी. म्हणजे आमच्यावर हार्श, आमच्यावर सॉफ्ट ही वेगळी गोष्ट झाली, पण महाराष्ट्रावर तुम्ही जो राग काढलेला आहात हे कधीही निगोशिएबल होऊ शकत नाही. आदित्यजी, तुम्ही नेहमी म्हणता की मी तुलना करायला तयार आहे, पण आजही मुख्यमंत्र्यांनी टीका केली की फेसबुकवरचं सरकार चालू होतं, फक्त गरम पाण्याचा म्हणजे मग 2.5 वर्ष का बसलेले ते सरकारमध्ये? का मजा मारत होते नगरविकास खातं घेऊन? पण मग हेच कुठेतरी तुम्ही लोकांपुढे पोहोचवायला कमी नाही. पडताय. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बघा, प्रधानमंत्री महोदय पण घरीच बसले होते ना, त्यांचेच आदेश होते लॉकडाऊनचे, ते बाहेर पडले, थेट बंगालमध्ये जाऊन निवडणुका घेतल्या आणि बंगालमध्ये कोविड वाढवला.
पण उद्धव साहेबांनी जर पाहिलं असेल, स्टॅगर्ड लॉकडाऊन आपण जेव्हा सुरू केला, प्रधानमंत्री महोदयांसारखं एका रातोरात लॉकडाऊनने सांगितलं. आपण 9 तारखेला जिथे पहिले 6 केसेस मिळाल्या कोविडच्या आपल्याला पुण्यामध्ये, तेव्हापासून आपण टप्प्याटप्प्याने बंद करायला सुरू केलं. नंतर मग वेगळी जी उदाहरणं समोर आली किंवा जे नवीन विषय केंद्र सरकारमुळे इथे एकदम इरप्ट व्हायचे, जसं रेल्वे स्टेशनवर कधी गर्दी असेल, कधी कोण आपले मायग्रंट लेबर चालू लागले होते वगैरे, ह्या सगळ्यांसाठी उद्धव साहेबांनी फेसबुक लाईव्हच्याच माध्यमातून कंट्रोल केलं. आणि ह्याच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून धारावी मॉडेलचं कौतुक एक जागतिक पातळीवर झालं. WHO केलं, जागतिक आरोग्य संस्थेने केलं. मला कुठचंही दुसरं राज्य दाखवा जिथे फेसबुक लाईव्ह नसेल केलं भले, पण असं कौतुक झालं किंवा असं कोविड मॅनेजमेंट झालं. अनेक लोक मला अजूनही भेटतात, सांगतात उद्धव साहेबांना माझे आभार सांगा, माझा जीव त्यांच्यामुळे वाचला. पण असं जसं उद्धव साहेबांनी इथे कंट्रोल केलं किंवा फेसबुक लाईव्हच्याच माध्यमातून कंट्रोल केलं, चला आपण उदाहरण घेऊ. कारण तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, ह्याची आयडिया ह्याच्यामुळेच निघाली कारण सह्याद्रीला एक पत्रकार परिषद झाली होती कोविडच्या पहिल्या काही दिवसांमध्ये. आणि तेव्हा मी पाहिलं पत्रकारांची गच्च गर्दी, आम्ही पण त्याच्यातच. कुठचाही कोविडचा रुग्ण सापडला असता थेट आपण आयसोलेशनमध्ये गेलो असतो. आणि तेव्हा भीती एवढी होती कोविडची की आमच्या बैठका ज्या चालायच्या शासकीय बैठका, आम्ही अशा 6-6 फुटाच्या अंतरावर बसायचो. पण शिंकलं जरी कोणी तरी ती व्यक्ती म्हणजे आयसोलेटच झाली असं समजून जा. तर ह्या भीतीच्या काळात उद्धव साहेबांनी जो एक रिअश्युरन्स दिला, घरी लोकांनी काय करायला पाहिजे, वयस्कर लोकांनी काय करायला पाहिजे, कोणी डायबेटिक असेल, कोणी ज्यांना एक्सरसाइजची गरज असेल त्यांनी घरी काय एक्सरसाइज केला पाहिजे, व्यायाम कसा करायचा, काय खायचं, हे सगळं होतं. परत दुसरी गोष्ट म्हणजे आपली तुलना उत्तर प्रदेशबरोबर करा. गंगेत जसं जे काही वाहत होतं तसं महाराष्ट्रात एका तरी शहरात किंवा गावात दिसलं का? जसं सुरतमध्ये ॲम्ब्युलन्सेस मिळत नव्हत्या, जी काही आपल्याला रस्त्यावर दिसत होते लोकांनी म्हणजे मृत पडलेली, तसं कुठेही महाराष्ट्रात दिसलं नाही. कुठच्याही भाषेची लोक असतील, कुठच्याही जातीची असेल, कुठच्याही धर्माची असेल, सगळ्यांना आपण अन्न देण्याचा प्रयत्न केला. शिवभोजन थाळी आपण 5 रुपयावर आणली. सगळ्यांना आपण सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आणि एकसुद्धा आकडा लपवला नाही. तर हे जे ठीक आहे बोंबलतात फेसबुक लाईव्ह घराघरा फिरून, हे घराघरा गेले 2 वर्ष फिरतात, पण महाराष्ट्रासाठी काय केलं नाही फिरून? काहीच नाही केलं. जेव्हा कधी मी थंड खायचे, जसं की आईस्क्रीम, मला झिंजिणे आल्यासारखं व्हायचं आणि वाढतच चालला होता हा प्रॉब्लेम. आधी थंड पदार्थांपासून सुरुवात झाली, मग गरम पदार्थांनी व्हायला लागला. तेव्हा जाऊन मी डेंटिस्टना दाखवलं. ते मला म्हणाले की तुम्ही सेन्सोडाईन यूज करा. आता मला फ्रीजमधून काही थंड काढून खायचे असेल तर दुसऱ्यांदा विचार करावा लागत नाही. अमेझॉनच्या भरवशावर माझा बिझनेस अगदी व्यवस्थित चाललाय. म्हणून मुलांच्या कपड्यांसोबत मुलांची खेळणी सुद्धा. पहिली ऑर्डर आली सुद्धा. काहीसा असाच असतो अमेझॉनचा भरोसा. मग आजच आमच्या सोबत जोडले जा आणि उद्याची तयारी सुरू करा. अमेझॉन घेऊन आलाय एक अमेझिंग ऑफर, जी तुमच्या बिझनेसला देईल प्रगतीची संधी. Wow, nice shirt, man. Nice shirt, अरे. Nice shirt, man. By the way, nice shirt. Ultra modern textured shirts. Cotton King Urban Twist. Compliment तो बनता है. जेव्हापासून ही SCNG 2.0 चालवतोय, महिन्याला 35,000चा नफा आहे. म्हणजे आता दोघं भाऊ एकत्र काम करणार आणि 70,000 कमवणार. ही चालते सीएनजी आणि पेट्रोल दोन्हीने. देते सर्वश्रेष्ठ मायलेज आणि मेंटेनन्स सगळ्यात कमी. टाटाचा ACNG 2.0 लांबच्या प्रवासातील एक विश्वासार्ह सोबती. आपला सूरज, शर्माजींचा मुलगा, ज्याचे कोणीही उदाहरण देत नाही. आईला दिलं घर आणि बाबांचं झालं डोकं वर. आणि आपला सूरज झाला सूरज सर. सूरज, हे काय आहे? आई, नवीन घराचं स्वप्न. सूरज सोबत तुमचा पण नवीन घराचं स्वप्न पूर्ण होणार बँक ऑफ बरोडा होम लोन सोबत. पूरे इंडिया में आपके जैसा ऑलराउंडर परफॉर्मर और कोई है ही नहीं. है ना? सिल्वर 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 पंप्स एंड मोटर्स. सिल्वर पंप्स एंड मोटर्स, नाम याद रखना. आकाशात उंच भरारी घेईन आणि जबाबदारी पण घेईन. LIC सोबत. LICचा प्रीमियम भरला वेळेवर. दिल की सुनो, LIC चुनो. LIC, प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत. अंगदुखीचा त्रास आहे का? मग रोज घ्या तन्वी हर्बल्स वातशांती टॅबलेट्स. बॉडी पेन मध्ये माझा भरोसा वातशांती. काय गरम आहे?
हे नवीन सुरू केलंस वय? वय ग, लाडकी बहीण योजनेचं पैक आलं, दर महिन्याला 1500 मिळतात. चांगलंय. पण कधी हा विचार केलायस का की आपलं सरकार बदललं आणि ही योजना बंद झाली तर? अगं म्हणूनच माझं मत भाजप महायुतीला. भाजप महायुती आहे तरच लाडकी बहीण योजना आहे. भरा है स्वाद से पी जाए बच्चे इसे, शुद्ध हर बूंद मिले, ऐसा है अमूल गाय दूध, गाय की ममता भरा. सुबह जब आँख खुले, रात जब सोने चले, सेहत से झलक पड़े, ऐसा है अमूल गाय दूध, गाय की ममता भरा. पेश है गाय की ममता से भरा शुद्ध स्वादिष्ट पौष्टिक अमूल काऊ मिल्क. Wow, nice shot, man. Nice shirt, bro. Nice shirt, buddy. Nice shirt, man. By the way, nice shirt. Ultra modern textured shirts. Cotton King Urban Twist. Compliment तो बनता है. अरे सर नमस्कार. अहो आमची ही ऐकतच नव्हती म्हणून इथे घेऊन आलो. चला. अवकाळी पाऊस असो, पडलेले बाजारभाव असो, पैशांची अडचण असो, माझा हा भाऊ आमच्या पाठीशी कायम उभा आहे. मग त्याचं औक्षण नको का करायला? बुलढाणा अर्बनचा मिळता आधार, स्वप्ने सारी होतील साकार. या नवीन प्लांटसाठी आपल्याला पंप्स बसवावे लागतील. आधीच्या प्लांटमध्ये किर्लोस्कर ब्रदर्सचे पंप्स आहेत. नवीन प्लांटसाठी तुम्ही कोणाला प्राधान्य देणार? फक्त किर्लोस्कर ब्रदर्स. बाबा, फक्त किर्लोस्कर ब्रदर्सच का? बाबा, किर्लोस्करच का? कारण किर्लोस्कर ब्रदर्स आहेत. फक्त किर्लोस्कर ब्रदर्स. पिढ्यानपिढ्या भारताचा भरवसा. पिढ्यानपिढ्या संपूर्ण भारताचा भरोसा. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड. स्वप्नातले घर, आपल्यांचे प्रेम. हाच तर आहे दिवाळीचा सण. LIC हाऊसिंग फिनान्सच्या तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी. इस जोड़ का तो पता नहीं, लेकिन इस जोड़ का कोई तोड़ नहीं. रेड वॉक टाइल्स बॉन्डिंग एडिसिव. टाइल्स को ऐसे चिपकाएं कि कभी छूट ना पाए. बादलों को छुआ है, चखा है कभी, चखोगे तो जन्नत सी फीलिंग आएगी. जिन आसमानों में ये तैरते हैं वो लाल हरे पीले हैं, इनके स्वाद से भरे हैं. खाने में थोड़े बादल मिलाइए, आसमानों में उड़ जाइए. अमूल मलाई पनीर. कफ कॉलर अंडरआर्म सगळं स्वच्छ होईल जेव्हा टाईड घरी येईल. नवीन टाईड आहे स्टेन रिमूव्हल किट. टाईड आहे खरं आहे सारखे. डॉक्टर ऑर्थो ऑइल अँड कॅप्सूल आता दुखणे देखील गुडघे टेकेल. थांबा बाबा, ठेवतो. सांभाळून सांभाळून. बाबा, तुमच्या संग कोणी आलंय का नाही? हाय की. कोण हो? आपलं सरकार. त्यानंच तर आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत केलाय. पण बाबा, दुसरं कोणी आलं आणि ही योजना बंद पडली तर? म्हणून तर भाजप महायुतीलाच पुण्यांना निवडून यायला पाहिजे. भाजप महायुती आहे तरच आमच्यासाठी प्रवास मोफत आहे. पूरे इंडिया में आपके जैसा ऑलराउंडर परफॉर्मर और कोई है ही नहीं. है ना. सिल्वर. सिल्वर. सिल्वर पंप्स एंड मोटर्स. सिल्वर पंप्स एंड मोटर्स. नाम याद रखना. बंद नाकामुळे हैराण. विक्स इनहेलर जे देतं बंद नाकापासून त्वरित आराम. कधीही कुठेही विक्स इनहेलर. दाढी करतोयस की तोंडाचे व्यायाम? नाहीतर कापलं जाईल ना. मग साधारण रेझर सोड आणि जिलेट गार्ड पकड. याच्या फ्लेक्सिबल हेड सह करा बिंदास्त शेव आणि प्लॅटिनम कोटेड ब्लेड चालते जास्त वेळ. मग आता दाढी करा. तोंडाचे व्यायाम नाही. जिलेट गार्ड. अब
बैटर और काजू अलग क्यों खाना? सोबिस्को डिजायर बैटर और सोबिस्को डिजायर कैशू बिस्किट है ना, हमारे पूरे परिवार की पसंद। सोबिस्को डिझायर बटर बिस्किट और सोबिस्को डिजायर कैशू बिस्किट। सर, लहानपणापासून धनुष्यबाण हे प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवलंय तुम्ही, पण त्याच धनुष्यबाणाच्या विरोधात आता तुम्हाला लढावं लागते, मशाल विरुद्ध धनुष्यबाण म्हणून 14 ठिकाणी. धनुष्यबाण तर आहेच. मी लहानपणीपासून धनुष्यबाण आमच्या पूजा घरात देखील बघितलेलं आहे. चिन्ह तर एक गोष्ट झाली, साधारणपणे निवडणुकीची असते. पण ह्याच्यावरून दुःख देणारी गोष्ट हीच होती की ज्या लोकांना आम्ही आमचं समजायचो, कधीही त्यांना पुढे मागे न बघता मदत केली, त्यांच्यासोबत उभे राहिलोय, ज्या लोकांचं करिअर पूर्णपणे म्हणजे एकनाथ शिंदेंचं पण पहिलं तिकीट असेल, पहिली सामाजिक ओळख, राजकीय ओळख, मंत्रीपदं असतील, जी उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तींनी दिली, त्यांनी आमच्यासोबत असं वागून, उद्धव साहेबांच्या सोबत असं वागून, त्यांच्या सगळ्यात कठीण काळात त्यावेळी थोडा मनाला धक्का बसला. अजूनही आम्ही साधारणपणे विचार करतो तेव्हा हेच पाहतो की अरे ना, आम्ही कधीतरी ह्या लोकांना काका किंवा जवळचे समजायचो, आपले समजायचो, हे असे वागले, एका मिनिटात वळले का, तर ह्यांच्या धमकी आली ईडीमध्ये आत टाकीन, हे असे स्वार्थीपणे वागतील आणि एवढ्या घाणेरड्या प्रकारचं राजकारण करतील. आमची सिक्युरिटी कमी करणं असेल, कोणाला आत टाकणं असेल, सूरज चव्हाणला अटक करणं असेल, ह्या सगळ्या प्रकारचं आपण पाहाल तर कुठेतरी घाण एक वाटतेच की अरे ही लोकं अशी बदलली कशी. म्हणजे आत्तापर्यंत हे आपले वाटायचे, आत्तापर्यंत त्यांनी सगळं काही आपल्याकडून घेतलं. नगरविकास खातं, मला तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासात सांगा कुठच्या मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या माणसाला नगरविकास खातं दिलं. आज पण तुम्ही विचारा, कधी उद्धव साहेब, चूक असेल तर ती फाईल नक्की अडवायचे, निश्चित अडवायचे, पण कधी कुठच्याही मंत्र्याला बोलून विचारले का ही फाईल कशी आहे, काय आहे, ह्याच्यातून काय होणार, कधी नाही विचारले. तुम्ही काँग्रेसच्या मंत्र्यांना विचारा, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना विचारलं, कधी अडवणूक केली नाही. आणि मग अशा व्यक्तीबरोबर जेव्हा दगाफटका होतो तेव्हा वाईट वाटतं. म्हणजे मला आठवतं कोविडचा काळ परत तो डिसेंबरचा सुरू झाला होता आणि उद्धव साहेबांच्या 2 शस्त्रक्रिया झालेल्या, जास्ती हालचाल पण होत नव्हती त्यांची, हे सगळं त्यांनी पूर्ण फिजिओमधून वगैरे केलं आहे. पण त्यावेळी देखील हॉस्पिटलच्या बेडमध्ये ते सगळं पूर्ण हे करून वगैरे पूर्ण प्रयत्न करून जी काही ताकद असायची, 3-4 तासच त्यावेळी शस्त्रक्रियेनंतर तुम्हाला माहिती आहे कशी हाल असतात, तिथून यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर व्हिडिओ कॉल करणं, फोनाफोनी करणं, SP, कलेक्टर, पालकमंत्र्यांसोबत बोलणं, ते पूर्णपणे कोविड कसं आटोक्यात येईल, अर्थचक्र कसं सुरू होईल ह्याच्यावर पूर्ण फोकस होते. आणि हे 40 चोर स्वतःला काय ओरबडता येईल आणि स्वतः पलटील कसे ह्याच्यावर फोकस होते. ही आपली लोकं जेव्हा बदलतात, आत्ता पण मी पाहतो ना, म्हणजे 2 वर्षात सगळे सोबत आले, सगळ्यांनी पाहिलंय की ही लढाई किती महत्त्वाची आहे महाराष्ट्रासाठी. आणि तिकीट नाही मिळालं म्हणून जे अपक्ष म्हणून उभे राहतात, गद्दार म्हणून उभे राहतात, कशासाठी, काय मिळणार आहे तुम्हाला ह्याच्यातून. महाराष्ट्र मागे जातोय, एका बाजूला अदानीला सगळं फुकटात मिळतंय आणि तुम्ही एका ह्या क्षणासाठी आमच्या तर ते परकीहून जातं, आमच्यावर टीका करता. कोणाच्या ॲडमिशन केल्या आहेत, कोणाच्या नातवांच्या ॲडमिशन केल्या आहेत, कोणाला काय केलं. उद्धव साहेबांनी कोविडच्या काळात असेल, त्यांच्या आजारपणाच्या काळात असेल, शस्त्रक्रियेच्या काळात असेल, सगळं काही केलं. ही लोकं आज आम्हालाच पाडायला निघाले. ठीक आहे, हे राजकीय तुमचं, पण पक्ष सोडताना तरी एवढी तरी लाज ठेवायला पाहिजे की पक्ष सोडताना आमदारकीचा राजीनामा द्या, पक्ष पळू नका, चिन्ह पळू नका, नाव पळू नका. आज तुम्ही विचार करा ना की आज उद्धव साहेबांच्या मनात आणि पवार साहेबांच्या मनात काय चालू असेल. म्हणजे जे पक्ष ह्या दोघांनी वाढवले गेली 20 वर्ष, उद्धव साहेब, मी आता 2002 पासून पाहतो, 22 वर्ष उद्धव साहेबांनी जेव्हापासून कार्याध्यक्ष झाले, मग पक्षप्रमुख झाले, जो पक्ष वाढवला, ज्या लोकांना पुढे आणलं, तसंच पवार साहेबनं 99 पासून जो पक्ष स्वतःहून बनवला, चिन्ह त्यांनी निवडलं, काय वाटत असेल हो ना. म्हणजे स्वतःचा पक्ष, स्वतःचं चिन्ह हे आपल्याच अंगावर येतं आहे. जी लोकं ह्यांनी घडवलीत हे आपल्या अंगावर येतात आणि टीका करतायत, ती शरम पण नाही राहिली. आज मशाल घेऊन धनुष्यबाणच्या विरोधात लढवतात. जर उद्या भविष्यात जर धनुष्यबाण परत मिळालं तर तो स्वीकाराल का? बघा, तुम्हाला सांगू, आत्ता मशाल 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 हेच सगळीकडे आहे, कारण अंधार जो पसरला आहे त्याच्यात मशालच गरजेची. आता आदित्य ठाकरेंबद्दल आपण बोलूया. अरे बाप. घरात बाळासाहेब ठाकरे जहाल, उद्धव ठाकरे मवाळ, मग आदित्य ठाकरे काय? तुम्हाला सांगू, मी एक कुठच्या तरी पुस्तकात हेच वाचत होतो, माझ्या आजोबांचं वर्णन पणजोबांच्या तुलनेत हे मवाळ म्हणूनच होतं. आणि ह्याच्यात मला माझ्या वडिलांनी एक सांगितलेलं आहे की साधारणपणे मूर्ती बनते तेव्हा आपल्याला हातोडा आणि हॅमर अँड चिझल, बेसिकली मूर्ती करायला ते सगळे टूल्स लागतात, शस्त्र लागतात. मूर्ती बनल्यानंतर तुम्ही हातोडा वापरायला लागलात तर ती मूर्ती फुटणार. तुम्हाला त्या मूर्तीचं पूजन करायला लागतं, कधी कधी पॉलिशिंग पण लागतं, कधी कधी क्लिनिंग लागतं, कधी कधी डीप क्लिनिंग लागतं, पण तुम्ही हातोडा नाही वापरू शकत. जिथे आता अग्रेसिव्ह, नॉन अग्रेसिव्ह, मवाळ, जहाळ, मला वाटतं हे विषयांच्या अनुसार आम्ही जात असतो.
क्षण बोललो. गडावरती ज्यावेळेला तुम्ही गेलेला होतात त्यावेळेचं जे टशन होती आदित्य ठाकरेंची त्याच्याबद्दल. नाही, ती टशन वगैरे नव्हती. बघा, माझ्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर मी तिथे मोर्चासाठी गेलो होतो. एक निश्चित आहे की भाजपाने जो घोटाळा केला, एकनाथ शिंदेने जो घोटाळा केला, त्याच्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील पुतळा सोडला नाही. घाईघाईत राजकीय हेतूसाठी त्यांनी तो पुतळा बसवला. साधारणपणे 6 की 7 महिन्यात तो पुतळा पडला. मी होतो, अंबादासजी होते माझ्यासोबत, वैभव नाईकजी होते तिकडचे आमदार, आणि आम्ही पाहत असताना मला वैभव नाईकजी बोलले, अरे चला आपण बघून येऊया, म्हणजे तुम्हाला नक्की काय घडलंय हे तर दिसेल. आणि जेव्हा मी तिथे पाहणी करायला गेलो, माझ्या मनात एकच राग होता की तुम्ही एका बाजूला सांगताय की 40 किलोमीटरचे वारे वाहत होते. मुख्यमंत्री म्हणून हे असं बोलणार कोणीतरी एवढं इमॅच्युअरली बोलेल हे मला वाटलं नव्हतं. एका बाजूला भाजप पैसे काढते हेलिपॅडमधून, म्हणजे जेवढा खर्च त्या पुतळ्यावर झाला त्याच्यापेक्षा जास्ती खर्च हेलिपॅडवर झाला प्रधानमंत्रीच्या स्वागतासाठी. दुसऱ्या बाजूला सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा अजूनही मस्त बांधून ठेवला आहे त्यांनी, उंच अजून. पण इथे महाराजांचा पुतळा तर तसं बांधू नाही शकत. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 138 वर्ष आहे. तिथे तर बर्फ पण पडतो, पाऊस पण पडतो, वारा पण येतो, हे सगळं होतं, वादळ येतं, तरी काही नाही झालं. मग आपल्याच महाराष्ट्रात भाजपचा एवढा महाराष्ट्र द्वेष का? दुसरी गोष्ट म्हणजे मी पाहिलं ते जे काही पीसेस वगैरे होते ते एवढे भयानक वापरले होते की आम्ही असं केलं आणि ते अजून मोडलं. आणि महाराजांचं मग चेहरा असेल, महाराजांचा पुतळा असेल असं समोर पडल्यानंतर मनाला दुःख होतं, रागही आलेला. आणि मग तिथे त्या ज्यांना 20 वर्ष पगार मिळतं आमच्यावर बोलायला, आरोप करायला, घाणेरडे शब्द वापरायला, त्यांचं काहीतरी चालू होतं. तर मी तेच विचार करते, ते आवाज असे येतात, मला वाटतं काय सहसा कोंबड्यांचे आवाज सकाळी पहाटे येतात, हो ते संध्याकाळी दुपारी वगैरे येत नाहीत. पण मला हे कुठून यायला लागले. आणि ठीक आहे, मग जे झालं ते झालं. पण एकच आहे, मी हेच सांगतो. आणि मी त्या दिवशी जे सगळे शिवसैनिक होते, विनायकरावजी असतील, सुनील शिंदेजी असतील, अंबादास दानवेजी असतील, वैभव नाईकजी असतील, ह्या सगळ्यांना मी रोखून धरलं होतं. कारण ती जागा नाही आहे लढाई करण्याची, वाद घालायची गरजच नव्हती. समोरून ते येतात पाहून मी बाजूने निघून गेलो, तुम्ही तुमचे सगळे स्टिल्स बघा. कारण मी कोणाच्याही तसं तोंडी लागत नाही, मला वाद घालण्यात काही इंटरेस्टही नाही आहे. मी हेच विचार करतो की आपण वाद घालून नक्की महाराष्ट्राला नेतोय कुठे. आणि त्या दिवशी पण सगळ्यांना रोखून धरलं. तिथे हातापायी होऊ शकली असती. नंतर आमचे 1000 लोक जमले होते, ते 30-40 होते. पण मला वाद घालायचा नव्हता. पहिली गोष्ट म्हणजे तिथे वाद करायचा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जिथे आम्ही होतो, कुठच्या कारणासाठी आम्ही गेलो होतो, हे ते एवढे. आता बघा, त्यांच्यावर मी टीका करत नाही, कधी बोलत सुद्धा नाही, कारण कधी कधी घाणीत आपण जायचं नाही. पण एवढी सगळी पदं, एवढं राजकारण पाहिल्यानंतर, एवढं वर्ष तुम्ही राजकारणात असल्यानंतर ती जागा होती का की वैयक्तिक वाद निर्माण करायची? असं म्हणजे हे किती योग्य आहे? तुम्ही पाहणीसाठी गेलात, मी पाहणीसाठी गेलोय. मी तुमच्यावर ना एक शब्द काढलाय, ना काही बोललोय, ना तुमच्या अंगावर आलोय. मग तुम्ही का करणं गरजेचं आहे? हे असं ते घडलं. आदित्य ठाकरे यांना काही प्रकरणामध्ये अडकवण्याचा देखील प्रयत्न झाला. सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा आहे. म्हणजे जरी वारसा हा राजकारणाचा घरातून मिळाला असला तरी अशा प्रकारे जे आरोप झाले, ज्यामध्ये अगदी खालच्या पातळीवर आरोप केले गेले, त्यावेळी काही घरात चर्चा झाली का? की मला वाटतं आम्ही भाजप जवळून पाहिल्यामुळे आणि भाजपची ही रणनीती पाहिल्यामुळे, मग ते काँग्रेसवरचे गांधी परिवारावर जे आरोप झालेत, अनेक लोकांवर जे आरोप होतात, मला हे माहिती आहे की भाजप ज्याला ज्याला घाबरते त्यांच्यावर आरोप करतात. मग जे आपण पाहता की पूर्ण या काळामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये असेल, आमचं सरकार असताना देखील जे काही त्यांनी प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही सेक्युलर झालात म्हणून आरोप. अरे, तुमच्या देशाचं संविधानात सेक्युलर हा शब्द आहे, तरी देखील हिंदुत्वाचं सर्टिफिकेट देणारा आम्हाला भाजप आहे. काही आरोप म्हणजे मी मध्ये तर गंमत म्हणून सांगितलं ना की मध्ये ब्लू शर्ट घालायचो मी, ते सोपं पडायचं कारण तुम्हाला विचार नाही करायचा. हल्ली व्हाईट घालतो, कधी ब्लू घालतो. मग घरून जरा ओरडा पडला की अरे आदित्य जरा रंगीत कपडे घाल, म्हणून हे पण घालतंय. पण ब्लू शर्ट घालतो ह्याच्यावरनं पण आरोप होऊ शकतो. पण जे भाजपला घाबरवतात, ज्यांची भीती असते, त्यांना मग नावं ठेवली जातात, त्यांच्यावर आरोप केला जातो, त्यांचं कॅरेक्टर असॅसिनेशन केलं जातं, त्यांच्यावर मीम्स केले जातात, कार्टून्स केले जातात. पप्पू करून राहुल गांधींना एवढे वर्ष त्यांनी काढली, ते पप्पूने हलवून ठेवलं नाही ना. का मग घाबरता तुम्ही पप्पूला? असंच आहे, मला पप्पू 2 ठेवलेलं नव्हतं त्यांनी. ठीक आहे, बोला पप्पू 2, पळवून तर ठेवलं तुम्हाला मी. तुमचे मुख्यमंत्री मला घाबरतात. राजकीय तज्ज्ञ असा एक सध्या अंदाज वर्तवत आहेत की निवडणुकांनंतर परत एकदा काही रिअलाइनमेंट होऊ शकतात किंवा चित्र बदलू शकतं केंद्रात, महाराष्ट्राचे जेव्हा निकाल येतील तेव्हा केंद्रात तर नक्की होणार. बघा, बघूया. म्हणजे इंडिया आघाडीचं सरकार येईल कधी? लवकर, महाराष्ट्राच्या निवडणुकांनंतर. कारण पृथ्वीराज चव्हाण मागे असंच म्हणाले होते की हरियाणाच्या निकालानंतर आणि महाराष्ट्राच्या निकालानंतर चित्र बदलेल, पण हरियाणाचे निकाल तर फार वेगळे लागले. जम्मू काश्मीरचे पण लागले त्या दिवशी निकाल. उत्तर प्रदेशचे आता लागायचे 10 पोटनिवडणूक आहेत. पण असं महाराष्ट्रात आहे की
बऱ्याच गोष्टी नंतर निकालानंतर बदलू शकतात. 2019ला जसं झालं होतं की निवडणुकांचे निकाल एका आघाडीच्या बाजूने आले, निवडणुकांनंतर आघाड्यांचं रिअलाइनमेंट झालं. अशी काही शक्यता आहे का? आणि अशा शक्यतेमध्ये दारं कोणाकोणासाठी उघडी आहेत? तुम्हाला सांगू, एक महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मला वाटतं अजूनही आपल्या राज्यामध्ये गेल्या 5 वर्षाची तुलना 2.5 वर्षाची जनतेने मनात करून तयार आहेत. मतदान ज्या प्रकारे होणार आहे, मला तरी वाटतं महाविकास आघाडीला बहुमत येईल आणि आमचं सरकार बसेल. कारण जे काही राजकीय अस्थिरता, सामाजिक अस्थिरता निर्माण केलेली आहे भाजपने आणि भाजप प्रणित खोके सरकारचे एकनाथ शिंदे असतील किंवा राष्ट्रवादी असेल, मला वाटतं प्रश्न हाच पडतो की ही निवडणूक ही कोणासाठी आहे? मुख्यमंत्री पदासाठी आहे का? मंत्रिपदासाठी आहे का? आमदारकीसाठी आहे का? कदाचित त्यांच्या मनात ते असेल. बघा, आता त्यांच्यामध्येच ते वाद निर्माण झालेत की कोणी लावते मुख्यमंत्री लाडकी बहीण, कोणी लावते अमुक हे, कोणी देवा भाऊ, कोणी काय काय, ते त्यांच्या वादात आहेत. आमच्यामध्ये तिघांमध्ये कुठेही असे वाद नाहीत आणि आम्हाला सरकार स्थापन ह्या गोष्टीसाठी करायचं आहे. कारण महाराष्ट्राची जी लूट चालू आहे, आणि खरोखर मी तुम्हाला म्हणजे 3 तास इथेच बसून कुठच्या विभागात काय काय त्यांनी लूट केली आहे हे तुम्हाला सांगू शकतो. सगळ्यात छोट्या गोष्टी देखील त्यांनी सोडलेल्या नाही आहेत. भयानक लूट सुरू आहे. ही लूट कुठे ना कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. नाहीतर बाकीच्यांचं सोडा, सरकारी कर्मचारी आहेत त्यांना ह्या जानेवारीपासून पैसे नाही मिळणार, पगार नाही मिळणार. दुसरा जो आहे जो आरोप सध्या केला जातोय की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करावा, ही उद्धव ठाकरेंनी एक जाहीर सभेत त्यांनी केलेली मागणी होती. त्या कार्यक्रमात तिथे महाविकास आघाडीचे सगळे वरिष्ठ नेते तिथे होते. त्या मागणीला फार रिस्पॉन्स आला नाही तिकडनं. त्यामुळे वारंवार टीका केली जाते की तुम्हाला मुख्यमंत्री पदासाठी वारंवार तिथे मागावं लागतंय. तिथे बिलकुल नाही. आम्ही 2 वेळा स्पष्ट केलेलं आहे. कारण काय होतं, त्यावेळी चर्चा खूप होतीच आणि आपण पाहिलं असेल सगळ्या सर्व्हेमध्ये, सगळ्या ट्रॅकरमध्ये एक व्यक्ती जी राज्याची प्रमुख बनू शकते असं ज्यांचं नाव येतं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि हे गेले 2-3 आठवडे नाही तर सतत 2-2.5 वर्ष येतच आहे. साधारणपणे एवढं सगळं आल्यानंतर ठीक आहे, आम्हाला वाटत होतं एका चेहऱ्याला आम्ही घेऊन गेलो निवडणुकीमध्ये तर ते सोपं होऊ शकतं. आज देखील आपण पाहिलं असेल, यशोमतीताई असतील, बंटीदादा असतील, हे सगळे त्यांच्या जिल्ह्यांमध्ये बोलत आहेत. पण उद्धव साहेबांनी हे मुद्दामून लोकांसमोर आणलं कारण आमच्या मनात कुठेही स्वार्थ नाही ना. हे उद्धव साहेबांना मुख्यमंत्री बनायचं म्हणून आहे. बघा, खूप लोक असं सांगतात, प्रत्येकाला उत्तर हेच असतं, आम्हाला सत्ता द्या, आम्हाला एक हाती सत्ता द्या. हे असं आमचं उत्तर नाही आहे. आम्हाला सरकार का आणायचं हे स्पष्ट आहे. कारण महाराष्ट्राची लूट थांबवायची आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय स्थिरता निर्माण करायची. आज आपण पाहतोय ह्या महायुती महाजुटीमध्ये एकामेकांमध्ये एवढे वाद आहेत. एक इलिगल CM आणि 2 हाफ CM. फाईल कोणाकडे जाते, सही कोण करते, MIDCचा प्लॉट कोण देतोय, दुसऱ्यांकडे कोण जातंय, कॉन्ट्रॅक्टर कोणाचा, उद्योगपती कोणाचा, ह्या सगळ्यांमध्ये वाद निर्माण जे झाले त्याच्यात अर्ध्या लोकांना आज राज्यात आपल्या येऊन गुंतवणूक करायचीच नाही. आणि अशीच जर परिस्थिती राहिली तर पुढच्या 5 वर्षामध्ये तरुण आणि तरुणी हे बेहाल होऊन रस्त्यावर फिरतील. कारण रोजगाराची संधी राहणार नाही. अनेक गोष्टी बंद होतील, अनेक गोष्टी बंद पडतील आणि निघून जातील. ठीक आहे, आपण आपल्या राजकारणामध्ये व्यस्त राहू, आपल्याला होर्डिंग बॅनरमध्ये आपण व्यस्त राहू, कोण कुठे गेट देते, कोण कुठे स्पॉन्सरशिप देते, कोण कोणाचे टी-शर्ट घालतोय क्रिकेट टुर्नामेंटमध्ये, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण व्यस्त राहू. पण हे सगळं होत असताना जो एक प्रत्येक दिवसासाठी आपल्याला रोजगार लागतो तो हा निघून जातोय हातातून. आणि त्या गेल्याच संध्या. म्हणजे तुम्ही जर हे 5चा उद्योगच मी बोललो ना, वेदांता, फॉक्सकॉन वगैरे, साधारणपणे 4.5 लाख ते 5 लाख रोजगाराच्या संधी आपल्या महाराष्ट्रातून गेल्या 2 वर्षात निघून गेल्यात. हे आमच्या रोजगाराबद्दल नाही की आम्हाला कुठचं पद पाहिजे, हे तरुणाईच्या रोजगाराबद्दल आहे. एक प्रश्न खूप दिवस खरं तर आहे जो विचारायचा राहून गेला. मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या ओघाने मला तो विचारायचा आहे. सत्ता जेव्हा आली नंतर विचारलं तरी चालेल. नाही आज जाहीर सभेत विचारायचा, जाहीररित्या. सत्ता जेव्हा आली तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि तुम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झालात. पक्षाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं, ज्याच्यामुळे कदाचित पुढच्या फुटीसाठी एक वातावरण तयार होत गेलं. असं वाटतं का आदित्य ठाकरेंना की समजा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले असते आणि आदित्य ठाकरेंकडे संघटनेची जबाबदारी दिली असती तर संघटना मजबूत झाली असते आणि होणारा प्रकार टाळता आला असा, मंत्रिपद घेणं चुकीचं होतं का? बघा, तुम्हाला सांगू, हे एका वेगळ्या अनालिसिसमध्ये आपण विचार करूही शकतो. पण जे फुटून पळाले ते कोण होते? ते कार्यकर्ते नव्हते, तो पक्ष नव्हता. 40 चोर हे सगळेच्या सगळे गद्दारांमधली जी गँग होती, प्रामुख्याने जे मंत्री पळाले, कार्यकर्ता कोणी गेला नाही त्यांच्यासोबत. म्हणून आपण पाहताय आजही ग्राउंडवर खरा जो शिवसैनिक आहे तो मातोश्रीशीच निष्ठावंत आहे. जे पळाले, तुम्हाला नावं पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, जे पळाले ते जास्तीत जास्त मंत्री होते आणि आमदार होते. म्हणजे आमच्याच वर्तुळात जे रोज भेटायचे, आम्हालाच भेटून आमच्याच पाठीत खंजीर खुपसायचे, ही लोक होती. म्हणजे असंही झालं, अनेकदा मी पाहिलं कार्यकर्त्यांमध्ये की ज्यांना काहीच नाही मिळालं ते अजूनही उद्धव साहेबांवर प्रेम करतात. ज्यांना मिळालंय
प्रेमाचं काय झालं मला माहीत नाही, पण पाठीत खंजीर तर खूप असलं आणि पळून गेले. मग कदाचित जर उलटं झालं असतं की जे आमच्यासोबत रोज भेटायचे बोलायचे ते जर राहिले असते, म्हणजे हे मंत्री आणि जे आमदार आहेत आणि जे कार्यकर्ते आहेत ते कोणी निघून गेलं असते, तर मग हे अनालिसिस कदाचित योग्य ठरलं असतं. पण कार्यकर्ते तुम्ही म्हणतात सोबत आहे, ज्या प्रकारचं रिॲक्शन म्हणजे आम्ही बघितलं की जेव्हा भुजबळ तसं सोडून गेले पाहिलं तर होते, राष्ट्रवादी काँग्रेस पण तसंच झालं ना. नाही पण भुजबळ जेव्हा पक्ष सोडून गेले होते तेव्हा आम्ही पक्षाचं रिॲक्शन बघितलं तर रस्त्यावरती त्यांना खूप मोठ्या रेजिस्टन्सचा सामना तेव्हा करावा लागला होता किंवा इव्हन नारायण बरोबर राणे आहे, गेले पण तर यावेळेस तसं कार्यकर्त्यांचं उद्रेक का झाला नाही? कारण तुम्हाला सांगतो, उद्रेक हा आता तुम्ही पाहाल लोकसभेत जसं झाला तसं विधानसभेत देखील होईल. अनेकदा 50 खोके एकदम ओके त्यांच्या सभेमध्ये जे ऐकू येतं किंवा ज्यांच्या कार्यक्रमात ऐकू येतं तो उद्रेक तर होतोच. पण ह्यावेळी आपण पाहिलं असेल उद्धव साहेबांनी जी परत एकदा पत्रकार परिषद घेतली त्याच्या आधी फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि लोकांना सांगितलं की ठीक आहे, ज्यांनी स्वतःला विकलंय त्यांना रोखून काहीच अर्थ नाही आहे, कारण ज्यांनी विकले ते विकलेत ना. त्यांना म्हणजे आम्ही त्यांना कुठच्याही परिस्थितीत, मला कितीतरी लोक सांगतात तरी तुम्ही काही लोकांना अटक का नाही केली, तुम्ही काही लोकांना रोखलं का नाही, बंद दरवाजात का नाही ठेवलं. पण जे आम्ही आमचे समजायचो, जे आपले समजायचो तेच जेव्हा निघून जातात सगळं काही देऊन आणि स्वतःला विकून निघून जातात, अशा लोकांना काय रोखणार आम्ही आणि कशासाठी रोखायचं? आज नाही तर उद्याच गेले असते ते. तर आपण नंतर पाहिलं, मी जी निष्ठा यात्रा काढली, महाराष्ट्रात गेलो, सगळीकडे मला जो प्रतिसाद मिळाला लोकांकडून आणि जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन, पक्षांच्या पलीकडे पण जाऊन जो प्रतिसाद मिळाला, उद्धव साहेबांच्या प्रति जे प्रेम आहे लोकांमध्ये, हे कुठचंही लेबल नाही लावू शकत. पण ही जी लोकं होती, ही जी पळाली, यांनी स्वतःला विकलं होतं. नंतर आत्ताचे सगळे कारनामे पहा ना, बदली पोस्टिंगसाठी किंवा काय 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 प्रत्येकाला किंमत लावली, स्वतःला किंमत नाही ठेवली पण बाकी सगळ्या वस्तूंना किंमत लावली. ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं होतं, अशी इच्छा आहे मनात की पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी त्या पदावरती बसावं? तुम्ही हा प्रश्न असा विचारल्यानंतर असं इनस्विंग किंवा आउटस्विंग, आमची इच्छा हीच आहे की महाविकास आघाडीचं सरकार यावं आणि जनतेची पण इच्छा आहे. सर, महाराष्ट्रातील सध्याची स्थिती पाहता ठाकरे परिवाराने एकत्र यावं अशी तमाम तरुणांची आम्ही इच्छा आहोत आहे. सगळे एकत्र, इथे चौघही आलेले जण आम्ही एकत्र आहोत आणि चांगलं काम करत आहोत. आई घरी आम्हाला जमिनीवर ठेवत असते, वडिलांकडून राजकीय आम्ही प्रेरणा घेत असतो. तेजस मला जंगलातल्या गोष्टी आणि आमच्या वाईल्ड लाईफ मधल्या राजकीय वाईल्ड लाईफल्या गोष्टी सांगत असतो. तर आम्ही चौघ आहोत. ठाकरेंच्या दुसऱ्या पिढीमध्ये हे शक्य नाही झालं, पण तिसरी पिढी जी आहे, जर आम्ही भविष्यात चौथी पिढी होता. महाराष्ट्रातल्या तरुणांना एकत्र आणण्यासाठी बघा, जर तुम्हाला अमित सांगू- ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकत्र येणार परत मी असेल तर तुम्हाला सांगतो, आदित्य ही ठाकरे निवडणूक पुढाकार कुटुंबाची घेतील. करू नका. कृपा करून सांगतो, ही निवडणूक कुटुंबाची नाहीये. मी भविष्याबद्दल विचार ही निवडणूक कुटुंबाची नाहीच आहे. ही त्या महाराष्ट्राबद्दल आहे ज्यांच्या कुटुंबात आज रोजगार नाहीये. त्या महाराष्ट्राबद्दल आहे ज्यांच्या कुटुंबात रोजगार कदाचित कोणाकडे असेल पण तो रोजगार निघून जाईल. आणि ही त्या महाराष्ट्राबद्दल आहे की कदाचित ते सरकारी सेवेत असतील आणि त्यांना जानेवारीपासून पगार आणि पेन्शनचे आज पैसे राहिलेले नाही आहेत. त्या महाराष्ट्राबद्दल आहे. त्या महाराष्ट्राबद्दल आहे जे शेतकरी कुठच्याही जिल्ह्यात असतील आत्महत्या करतात, त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी आज साधन नाही आहे. आज त्या महाराष्ट्राबद्दल आहे जे महिलेवर कुठे ना कुठेतरी अत्याचार होतो, कोणीतरी हात उचलतो आणि घरी जाऊन काय सांगणार ह्या विचारात ते महिला त्रस्त होते. ही त्या महाराष्ट्राबद्दल आहे. कुटुंबाचा प्रश्न निघाला आहे तर लग्नासाठीचा तगादा हा प्रश्न हा आता- सगळ्यात जास्त नाही लग्नासाठीचा तुम्हाला सांगू, तगादा आचारसंहितेत आता मी प्रश्न लिहिणार इलेक्शन कमिशनला की विचारूच नका. नाही, लग्नासाठीचा तगादा हा उद्धव साहेबांकडून जास्त असतो, रश्मी वहिनींकडून जास्त असतो की मीडियाकडून जास्त असतो? अर्थात घरून अजून जास्ती असतो, म्हणून मी तुमच्यावर जास्ती वेळ घालवायचा प्रयत्न करतोय. मी नेहमी सांगतो की निवडणुकीनंतर आता नशीब असं झालंय की गेल्या 2 वर्षात अनफॉर्च्युनेटली स्थानिक स्वराज्य संस्था नाही लागल्यात ना, तर महाराष्ट्रात 2.5 वर्षांत निवडणुका असतातच आणि म्हणून कदाचित घरून वन नेशन वन पोलला पण पाठिंबा येऊ शकतो. पण काय आदित्य ठाकरे सिंगल आहेत की कसं आहेत ना? हो, पण आमची युती महाविकास आघाडीची आहे. ठीक आहे, पण खूप छान सगळ्या ह्या औपचारिक गप्पा मारल्या. पण आता आमचं तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आहे आणि एक इन्फॉर्मल सेगमेंटकडे आपण जाऊया. आमंत्रित करते माझी सहकारी श्वेताला. वातावरण आपण हलकं फुलकं करण्यासाठी आमच्याकडे एक छोटासा हलका फुलका सेगमेंट आहे ज्याचं नाव आहे मन की बात. या मन की बातमध्ये आम्ही तुम्हाला काही चित्रपटांमधले कॅरेक्टर्स दाखवणार आहोत आणि ते कॅरेक्टर पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यात कुठलं राजकीय कॅरेक्टर येतं ते तुम्ही आम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, सुरुवात करणार आहोत आमच्या या सेगमेंटला. पहिलं कॅरेक्टर आहे चित्रपटामधलं भिक्कू म्हात्रे. सत्या चित्रपटामधलं नाही, उत्तर देणं आवश्यक आहे. बस तुम्हाला सांगू का, मी काही राजकारणात असे ऍक्टर्स आहेत गेल्या 2 वर्षात पाहिलेले आहेत
की यांच्यापेक्षा कदाचित थोडी चांगली ऍक्टिंग होऊ शकते त्यांच्याकडून, म्हणून मी ह्या लोकांना बदनाम नाही करणार. पुढचं आहे आपलं राजकीय व्यक्तिमत्व. तुम्ही कुठलं सांगाल? शोले सिनेमातला ठाकूर. नाही, काँग्रेसचं चिन्ह चोरलं असतं तर आम्ही बोलू शकलो ना, हात नाही आहेत, पण आता तरी पण आता मग उत्तर नाही देऊ शकत. जर हात काँग्रेसचाच निघून गेलं असतं चिन्ह म्हणून तर बोलू शकलो असतं आम्ही. पुढचा आपला कॅरेक्टर आहे जय अँड वीरू. आता जय अँड वीरू कुणाला लागू पडतं? अनेक लोकांना लागू पडू शकतं. नंतर मी सगळ्यांना मेसेज करतो. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यांनी हुडी घातली की नाही घातली हे मला सांगा. गजनी. मला वाटतं ह्याचं नाव खाली जुमला यायला पाहिजे होतं, मग कदाचित भाजप होऊ शकलं असतं. पुढचा आहे कॅरेक्टर चुलबुल पांडे, पोलीस ऑफिसर. ग्रह खाता तर नाही, म्हणजे तसं चालत नाही, तर आम्ही बोलू शकलो असतं की महाराष्ट्राचा दमदार गृहमंत्री, पण अनफॉर्च्युनेटली नाव नाही देऊ शकत तसं. तुम्ही वकील असल्यामुळे नावं टाळतायत का? एकाही असं नाव बघा, माझी आतापर्यंत इमेज पण आहे आणि सत्य पण आहे की मी कोणाला नावं ठेवत नाही. वा. तर नावं ठेवू नका, नावं द्या. ते मनात दिलेली आहेत मी नावं. पुढचं विजय दीनानाथ चौहान. ओके, नेक्स्ट. अग्निपथ आम्हीच चालतो ना अग्निपथावर. पुढचं आता याचं उत्तर द्यावं लागेल. डॉन. काय द्यायचं याच्यात? 11 मुल्क की पोलीस कोणाचा इंतजार करते? गद्दारांचा. पण ते एवढे डॅशिंग असते तर बोलू शकलो असतो मी. ठीक आहे. पुढचं कॅरेक्टर आहे पुष्पा. झुके का नाही आम्ही बोलू शकतो, पण हे कॅरेक्टर आहे की नाही आम्हाला माहित नाही. ओके. पुढचं आहे कटप्पा. याला नाव द्यावं लागेल. दाढी थोडी पाहिल्यासारखी वाटते मला. पुढचं कॅरेक्टर आहे क्राईम मास्टर गोगो. नावाशी निगडीत आहे की काय? कॅरेक्टरशी निगडीत. जाऊ दे. माझ्या मनात आता असे सगळे धावतायत इकडे तिकडे, पण मी तोच विचार करतोय बोलायचं नाही बोलायचं. कारण नाही, कारण मला एवढंच आहे की मला ह्या लोकांना अपमानित करायचं नाही, ह्या ऍक्टर्सना. आदित्यजी आईने सांगून पाठवलंय का? नाही, बिलकुल नाही. आता पुढचं आहे सिंघाम. मला वाटतं हे उद्धव बाळासाहेब ठाकरे. वा 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 वा. बघा, मी शेवटसाठी थांबलेलो. काही सोपं आहे. ह्यानी विचारलेला प्रश्न आणि हे काय असतं की खूप वेळा ना असे टेम्पटेशन्स खूप असतात, पण कधी कधी असं वाटतं की उगीच कोणाला म्हणजे गरज नसताना वाईट होतं. बस तेवढंच, बाकी काही नाही. अगदी. पण तरी पण या सेगमेंटमध्ये तुम्ही जी पण उत्तरं दिली ती आम्ही एन्जॉय केली, आणि ज्या प्रश्नाला टेलिपॅथी तुम्हाला येत असेल तर तुम्ही 100% एन्जॉय केली असेल. आम्ही पण तसा विचार करूनच ऍक्च्युली ते कॅरेक्टर्स निवडले होते, पण तुम्ही पेशानं वकील आहात, जरी तुम्ही ती प्रॅक्टिस सुरू नाही ठेवली, पण छान उत्तरं दिलीत आणि मजा आली. धन्यवाद. मी कार्यक्रमाचे पुढचे सूत्र अनुपमा यांच्याकडे देते. मन की बात सेगमेंट तुम्ही अटेम्प्ट केलं, ठीक आहे, तुम्ही आम्हाला हवी तशी उत्तरं दिली नाहीत, सगळी मन की बात बाहेर दिल की आली बात नाही. करते, मन की बात एकच व्यक्ती करू आवडलं शकते. असतं सर तुम्ही दिल की बात केली असती तरी सुद्धा. पण तुम्ही या जाहीर सभेत आलात आणि खूप छान सगळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. को पावर्ड बाय सिल्वर पंप्स एंड बुटर्स. नाम याद रखना, नेचुरल पेन रिलीफ पार्टनर रेली स्प्रे, ताकि आप जीते आपकी इंजुरीज नहीं. महाराष्ट्र सुपरफास्ट चे सहप्रायोजक पीएनबी किचन में. पीएनबीचं ऐका, निरोगी रहा. ओए होए पीएनबी भांडी काय बनवले